तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी रोहित परब म्हणजेच कोकणचो परब स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. मी सध्या आलो आहे महाकाल नगरी म्हणजेच उज्जैनला आणि आमचा हा प्लॅन झाला होता लगभग जानेवारीला आणि आज आहे तारीख 16 मार्च आणि 16 मार्चला आपण पोचलो आहे उज्जैन नगरीमध्ये येऊन. काल आम्ही निघालो होतो रात्री 9ला बोरिवलीवरून. पुण्यावरून निघालो 4ला आणि बोरिवलीला पोचलो आणि बोरिवलीहून 9:30 वाजता ट्रेन होती आमची. तर रात्रीचं असल्यामुळे रात्री आपला गोप्रो नीट काम करत नाही, त्यामुळे आपल्याला काही शूट करायला जास्त मिळालं नाही. आपण थेट इथून उज्जैनला जाणार आहे महाकालच्या दर्शनला. तर आपण जे काही प्रवास असेल तो पूर्ण व्हिडिओ आपण रेकॉर्ड करू. पूर्ण व्लॉग तुम्ही बघा, कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उज्जैनच्या महाकालचं दर्शन घ्या. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण आता चाललोय अरे तर मित्रांनो, आपण आता निघालोय आपल्या उज्जैन शहरातील 5 महत्वाची अशी मंदिरं फिरायला. वांडर बघता पाटलासोबत लोक होतो बघ. तर मित्रांनो, आपण आता चाललोय उज्जैन मधली 5 महत्वाची अशी मंदिरं बघायला, जी की आहेत या स्टिकरवर दादाने दिली आहे. त्यांचा कॉम्बो पॅक आहे. गडकालिका मंदिर, त्यानंतर स्थिरमान गणेश मंदिर, कालभैरव मंदिर, मंगलनाथ मंदिर आणि सांदीपनी आश्रम. हे 5 पॉईंट आपण आता फिरणार आहे. हे झाले की मग संध्याकाळचा प्लॅन आहे, 2 आरती आहेत आणि मग आपण महाकालचं दर्शन घेणार आहे. आपल्या निघालोय आपण आता दुपारी 12 वाजता, त्यामुळे आपल्याला लेट झालाय जरा. काही आपल्यासोबत महिला मंडळ असल्यामुळे आपल्याला जरा टाइम जातो. 5 ते 6 पर्यंत हे सगळे पॉईंट कंप्लीट करायचा प्रयत्न करणार आहे आणि हे झाल्यानंतर मग आपण महाकालचं दर्शन घेतो. आमच्या मित्रमंडळींची तुम्हाला पहिली ओळख करून देतो. ओके, मला ओळखता, मी रोहित, ही निकिता, हे निकिताची फ्रेंड नूतन, इकडे ओमकार पालव, समोर बसले ते साई जोशी हॉटेलचे मालक, आणि इकडे रघुनाथ मेस्त्री. स्पेशल सीट अरेंज केली आपण त्यांच्यासाठी. आणि इकडे आहे प्रांजली धरणे. जसे जसे एक पॉईंट होत जातील तसं जसं मी तुम्हाला जे काही आतमधलं दर्शन असेल, मंदिराचं दर्शन असेल, जिथे जिथे कॅमेरा अलाउड असेल तिथं मी तुम्हाला जेवढं काही शूट दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही व्हिडिओ बघा, सगळी मंदिरं एन्जॉय करा आणि तुम्ही प्लॅन करत असाल इकडे यायचा तर प्लॅन नक्की करा. जर मित्रांनो तुम्हाला हे 5 पॉईंट करायचे असतील तर तुम्ही महाकाल मंदिरापासून एक 100-200 मीटरमध्ये कुठेही रूम घेऊ शकता आणि त्यानंतर इथे तुम्हाला रोडवर कुठेही, म्हणजे तिथे जास्त करून तुम्हाला हे अशा ई रिक्षा भेटतात, ज्या की अशा प्रकारच्या असतात. ह्या ई रिक्षा तुम्हाला एक 180-200 रुपये पर हेड प्रमाणे तुम्हाला हे सगळ्या मंदिरांचं दर्शन एक 4 ते 5 तासांमध्ये करून देतात. त्यामुळे हे एकदम इझी आहे, असं काही हार्ड नाही आहे. आणि ह्या रिक्षासुद्धा इझिली अवेलेबल होतात, कुठूनही होते. त्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही हे असा प्लॅन करून येऊ शकता. पहिल्यांदाच आपण येऊन पोचलोय महर्षी सांदीपनी आश्रम, उज्जैन नगरीतील पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण. याच ठिकाणी भगवान कृष्ण, त्यांचा भाऊ बलराम आणि मित्र सुदामा यांनी आपलं शिक्षण गुरु सांदीपनी मुनी यांच्याकडून पूर्ण केले. येथे येताच आपल्याला एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा आणि शांतता जाणवते. असं वाटतं जणू काही आपण हजारो वर्षांपूर्वीच्या गुरुकुलातच आलोय. हे ठिकाण म्हणजे गुरुशिष्य परंपरेचे एक जिवंत उदाहरण आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे हा गोमती कुंड. असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्णांनी आपल्या गुरूंसाठी सर्व पवित्र नद्यांचं पाणी या कुंडांमध्ये एकत्र आणलं होतं. त्यानंतर आपण पाहिले या 64 कला ज्या श्रीकृष्णांनी आत्मसात केल्या. यामध्ये संगीत, युद्धकला अशा बऱ्याच कला समाविष्ट आहेत. तर एक छोटंसं मंदिर ज्या ठिकाणी आपण कृष्ण, बलराम आणि सुदामा यांची बालरूपातील एक सुंदर अशी एक छोटी मूर्ती पाहिली. ती मूर्ती पाहून आपण पूर्ण मंदिराचं दर्शन घेतलं. हा आश्रम फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर तो भारतीय संस्कृती, गुरुशिष्य परंपरा आणि ज्ञानाची परंपरा याचं जिवंत उदाहरण आहे. जर तुम्ही उज्जैनला भेट देत असाल तर सांदीपनी आश्रमला नक्की भेट द्या. आपण आता सांदीपनी आश्रम बघून पूर्ण केला आहे आणि आपण आता चाललो आहे मंगलनाथ मंदिरला. ओके, किती वेळ लागेल भाई इथून? कितना टाइम लगेगा अभी यहाँ मंगलनाथ मंदिर में? जवळच आहे.
आपण आता पोहोचलोय गडकालिका मंदिराच्या इथं. आपले 2 मंदिरांचं दर्शन झाले, एक साधन एक्स्ट्रा करून दाखवलंय आणि सगळे आपले जे काय म्हणतात एनर्जी रिगेन करण्यासाठी आम्ही इथं थांबलोय, मस्त की लिंबू सरबत करण्यासाठी. आणि इथे समोर तुम्ही बघू शकता इकडे मस्तपैकी शक्तीपीठ गडकालिका मंदिर उज्जैन आहे. तर आपण आपलं हे झालं की आपण तिकडे जाऊन मंदिराचं दर्शन घेणार. तुझी श्रद्धा नाही लाव बघा, माझ्याकडनं नाही, त्याच्या खिशात नाही, या खिशात या देऊ नाही म्हणून बोलले 10 रुपयाची नोट चिकटवले तर चिकटा चिपको बघ. हा? बघ या तुझी श्रद्धा जास्त दिल काय आता श्रद्धा की नाही बघा. लाव चल पटकन, तेल जास्त आलं त्या ठिकाणी, जास्त तेल त्या ठिकाणी आशीर्वाद भेट लाव पटकन, चल पटकन. तू दिले म्हणून पडले, चल घेऊ. आता माता मंदिरचं आपलं दर्शन करून झालंय आणि आपण आता आलोय स्थिरमान गणेश मंदिर. ठीक आहे, सिद्धगड क्षेत्र असं म्हटलं जातं याला. पाय खूप भासतायत, ऊन खूप जोरदार आहे, पण भगवानाचं दर्शन घेऊ गणेश मंदिराचं. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, महर्षी सांदीपनी आश्रम, मंगलधाम, गडकालिका मंदिर, माँ बगलामुखी धाम, त्यानंतर गणेश मंदिर असे एकामागून एक मंदिराचं दर्शन घेत आपण आता आलो आहोत कालभैरव मंदिरामध्ये. श्री कालभैरव मंदिर दर्शनाला आपल्याला जवळपास 1.5 ते 2 तास लागणार आहेत. तर या दरम्यानच आपण या मंदिराचा थोडासा इतिहास आणि इथल्या परंपरेबद्दल माहिती घेऊया. उज्जैनमधील कालभैरव मंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर असून याची परंपरा हजारो वर्षापूर्वींची मानली जाते. इतिहासानुसार हे मंदिर प्रामुख्याने परमार राजवंशाच्या काळात बांधण्यात आले. मराठा काळात या मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार प्रामुख्याने शिंदे राजघराण्याने केला. या मंदिराला अधिक भव्य स्वरूप दिले. कालभैरव हे भगवान शिव यांचे अवतार रूप असून त्यांना उज्जैन शहराचा रक्षक देव मानले जाते. असं मानलं जातं की प्राचीन काळी उज्जैन शहराच्या संरक्षणासाठी कालभैरवाची स्थापना करण्यात आली होती. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथली अनोखी परंपरा. येथे भक्त देवाला प्रसाद म्हणून दारू अर्पण करतात. पण मंडळी, कालभैरवाला दारू अर्पण करणं म्हणजे केवळ परंपरा नाही, तर आपल्या वाईट प्रवृत्ती आणि अहंकार देवाला अर्पण करून स्वतः शुद्ध करण्याचा एक मार्ग आहे. आणि या परंपरेमागील हा दृष्टिकोन बऱ्याच लोकांना माहिती नाही. मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवते. भक्तांची श्रद्धा, जयघोष आणि भक्तिमय वातावरण सगळं अनुभवण्यासारखं आहे. चल घे. हा. होय होय. श्री कालभैरव महाराज की जय. जय. भी पाए तेरा ही वरदान पाए. हर हर महादेव, हर हर महादेव. तू ही आदि, तू ही अंत, भक्ति का वेद. तर मित्रांनो, आपण सकाळी जो 12 वाजता प्रवास स्टार्ट केला होता, गडकालिका मंदिर, स्थिरमान गणेश मंदिर, त्यानंतर कालभैरव मंदिर, मंगलनाथ मंदिर आणि सांदीपनी आश्रम, हे सगळे मंदिरं करून आपण आता पोचलो आहे शिप्रा नदीच्या ठिकाणी. आणि शिप्रा नदीच्या इथे रामघाटावर एक त्याची मस्त नदीची आरती होते, तर ती आरती आपण अटेंड करणार आहे. जस्ट तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो की मागे कसं काय काय. पुलिस आपकी सुरक्षा के लिए पुलिस का सहयोग करें. श्रद्धालु कृपया ध्यान दें, नदी में पानी गहरा है. घाट पर बंधी रस्सी से आगे ना जाए. किनारे पर बैठकर स्नान करें. कसं वाटतं प्रांजली?
हा अजून 2 दिवस बाकी आहेत आपले. मजा येतील अजून आपल्या. नक्कीच. आणि आपण महाशिप्राच्या आरतीच्या ठिकाणी आपण पोचलो आहे. अजून आरती नाही स्टार्ट झाली आहे, पण हे प्लेस तुम्ही बघू शकता किती मस्त आहे, छान आहे. आत्ताच आपण शिप्रा नदीची सुंदर अशी आरती अनुभवली आणि लगेचच आम्ही धावत पळत हरसिद्धी माता मंदिराकडे निघालो. कारण दोन्ही आरत्या जवळपास एकाच वेळी होतात, त्यामुळे दोन्ही अटेंड करणं थोडं अवघड जातं. आम्ही पोचलो तेव्हा तिथे आरती आधीच सुरू झाली होती, पण त्या वातावरणातला भक्तिभाव काही वेगळाच होता. आणि दिवसाअखेर आपण फायनली येऊन पोचलोय ते म्हणजे महाकाल कॉरिडोरमध्ये. नंदी के 4 चरण सत्य, दया, दान और तप का चिन्ह है. कार्तिकीय म्हणजेच मुरुगन, भगवान शिवांचा शूर पुत्र कार्तिकेय हा मोरावर आरूढ होऊन दुष्टांचा संहार करणारा युद्धदेव आहे. सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथावर आरूढ सूर्यदेव संपूर्ण जगाला प्रकाश आणि ऊर्जा देणारे आहेत. माता पार्वती, गणेश आणि कार्तिकेय
नटराज तांडव नृत्य. शिवाचं तांडव नृत्य सृष्टीच्या निर्माण, पालन आणि संहाराच्या अखंड चक्राचं प्रतीक आहे. कालभैरव. उज्जैनचे रक्षक कालभैरव हे शिवाचे उग्र रूप असून दुष्टांचा संहार करून भक्तांचे संरक्षण करणारे आहेत. पंचमुखी महादेव. शिवाचे 5 मुख सृष्टीच्या 5 तत्वांचे आणि सर्व दिशांवरील त्यांच्या अधिराज्याचे प्रतीक आहे. चंद्रदेव. शिवाच्या मस्तकावर चंद्र धारण करतात. महादेवाची बारात. भगवान शिवाच्या विवाहाची ही अनोखी बारात विविध गण, देव आणि अद्भुत रूपांनी सजलेली भव्य मिरवणूक दर्शवते. रावणाने कैलासपर्यंत उचलला. रावणाच्या अहंकारामुळे त्याने कैलास उचलण्याचा प्रयत्न केला, पण शिवशक्तीसमोर त्याचा गर्व चुरडला गेला. पूर्ण दिवस उज्जैन फिरलो, पण मनात एकच उत्सुकता होती, महाकाल दर्शनाची. आणि दर्शन झालं तेव्हा जाणवलं, इथे वेळ थांबत नाही, इथे वेळ चालवणारा भेटतो. जीवन में जो भी पाए तेरा ही वरदान पाए. हर हर महादेव, हर हर महादेव. तू ही आदि, तू ही अंत, भक्ति का वेद.